दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि त्यानंतर देशभरात त्याची चर्चा झाली। देशाच्या राजधानीमध्ये झुरळांनी प्रस्थापितांची झोप उडवल्याचं बोललं गेलं। इंस्टाग्रामवर तर भाजप आणि काँग्रेसला एकत्र करूनही जितके फॉलोअर्स होत नाहीत त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स या कॉकरोच जनता पार्टीचे आहेत। आता हा फक्त भारताचा मुद्दा राहिला नाहीये, तर अमेरिकेच्या CNN वृत्तसंस्थेपासून ते कतारच्या अल जझीरापर्यंत अख्खं जग आता या भारताच्या तरुणाईकडे बघतंय। जागतिक मीडिया या डिजिटल क्रांतीबद्दल नेमका काय विचार करतोय आणि यातून भारताच्या भविष्याबद्दल काय इशारा मिळतोय, चला एक एक करून आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। सगळ्यात आधी बातमी अमेरिकेची। CNN या वृत्तसंस्थेने थेट इशारा दिलाय, भारतातला तरुण आता आणखी सहन करणार नाही। पेपर फुटीचे घोटाळे, नोकऱ्यांची वाणवा आणि हातावर तुरी देणारी सिस्टम, यामुळे आजवर शांत असलेला तरुण आता आपला संताप घेऊन रस्त्यावर उतरलाय। गेल्या 10 वर्षांमध्ये सरकारने अनेक वादळं पचवली, पण ही वेळ वेगळी आहे। आता दुसरीकडे रॉयटर्स या वृत्तसंस्थेचं काय म्हणणं आहे? या युवा आंदोलनामुळे पंतप्रधानांच्या लोकप्रियतेला धक्का बसू लागलाय। त्यातच इराण युद्धामुळे पेट्रोल आणि गॅसचे दर देखील वाढलेत आणि ही महागाई तरुणांच्या या रागामध्ये अक्षरशः तेल ओतण्याचं काम करतेय, असं राउटर्सचं म्हणणं आहे। आता आपल्या शेजारी देशांकडे वळूयात। पाकिस्तानमधल्या डॉन या वृत्तसंस्थेने भारताची नेमकी नस पकडली आहे। ते म्हणतात, भारतामध्ये 15 ते 29 वयोगटातले तब्बल 40 कोटी तरुण आहेत, पण त्यांच्या हाताला काम कुठे आहे? एप्रिलमध्ये 14% शहरी तरुण बेरोजगार होते। मोठ्या पदव्या घेऊन पोरं 5 ते 10 हजारांच्या नोकऱ्या करायला मजबूर आहेत। आता पाकिस्तानच्या वृत्तसंस्थेने हे सगळं म्हणणं म्हणजे विरोधाभासच झाला। असो, पण सर्वात मोठा धक्का दिलाय तो बांगलादेशच्या ढाका ट्रिब्युनल याने। त्यांनी थेट आकडेवारी मांडली आहे। CJPचे इंस्टाग्रामवर 2,20,00,000 फॉलोअर्स आहेत, तर सत्ताधारी पक्षाचे 90 लाख। हे आंदोलन पाहून ढाका ट्रिब्युनलला बांगलादेश आणि नेपाळची आठवण आली आहे। तिथे याच तरुणांनी रस्त्यावर उतरून प्रस्थापित सरकारांना रातोरात गुडघे टेकायला लावलं होतं। भारतही त्याच मार्गावर आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। नेपाळच्या द रायझिंग नेपाळ आणि चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट यांनी एका वेगळ्याच गोष्टींवर बोट ठेवलंय। या पोरांनी झुरळ म्हणजेच कॉकरोच या शब्दाला आपली ताकद बनवलंय, असं यांनी म्हटलंय। हे तरुण स्वतःवरच हसतात, स्वतःला आळशी आणि बेरोजगार म्हणतात, पण मित्रांनो लक्षात ठेवा, या हसण्या खिदळण्याचा आणि मीम्सचा मागे मोदी सरकार आणि जुन्या राजकारणाविरुद्धचा एक भयंकर ज्वालामुखी खतखततोय। पण हे सगळं होत असताना कतारच्या अल जझीराने मात्र दुसरी बाजू मांडली आहे। त्यांच्या रिपोर्टनुसार सत्ताधारी पक्षाचे समर्थक या CJPला फक्त एक सोशल मीडियाचा एक ड्रामा समजतात। लाईक करणारे लोक रस्त्यावर ऊन खायला थोडेच येणार आहेत, असा त्यांचा दावा आहे। हे आंदोलन पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं लवकरच फुटेल, अशी त्यांनी खात्री केली आहे। आता मुद्दा हा आहे की श्रीलंकेमध्ये आणि बांगलादेशमध्येही सुरुवातीला प्रस्थापितांना हा ड्रामाच वाटला होता, जो नंतर त्यांना चांगलाच महागात पडला। आज जागतिक मीडिया भारताच्या जेन झी पिढीकडे आशेने आणि आश्चर्याने देखील बघतीये। तुम्हाला काय वाटतं? ही कॉकरोच जनता पार्टी खरोखरच भारतातला एक राजकीय खेळ बदलणार आहे का, की फक्त एक इंटरनेट ट्रेंड म्हणून गायब होणार? तुमचं रोकटोक मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सविस्तर रिपोर्ट तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लगेच शेअरही करा।